नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले असतात जे केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर योग्य पद्धतीने वापरल्यास आपल्या आरोग्यालाही मदत करू शकतात. पण दुर्दैवाने आपण त्यांचा उपयोग फक्त फोडणी किंवा मसाल्यापुरताच मर्यादित ठेवतो. अशाच दोन साध्या पण महत्त्वाच्या पदार्थांबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. ते म्हणजे धणे आणि जिरे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण धणे जिऱ्याचे पाणी कसे तयार करायचे, कोणत्या वेळी प्यायचे, त्याचे संभाव्य फायदे काय आहेत, कोणत्या व्यक्तीने ते टाळावे आणि कोणत्या चुका करू नये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला आपल्या गावातील रामू काकांची एक छोटीशी गोष्ट सांगते. रामू काका साधे कष्टाळू शेतकरी, दिवसभर शेतात काम, पण वय वाढू लागल्यावरती त्यांना वारंवार पोट फुगणे, अपचन, सकाळी उठल्यावर जडपणा, थकवा आणि शरीरात उत्साह कमी असल्यासारखं वाटू लागलं. त्यांनी अनेक घरगुती उपाय करून पाहिले, पण फारसा फरक जाणवला नाही. एके दिवशी गावातील आरोग्य शिबिरात त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की फक्त घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका, योग्य आहार घ्या, दररोज चालण्याचा व्यायाम करा, पुरेसं पाणी प्या आणि इच्छा असल्यास धणे जिऱ्याचे कोमट पाणी मर्यादित प्रमाणात घेऊ शकता. रामू काकाने डॉक्टरांचा सल्ला मनापासून पाळला. त्यांनी सकाळी लवकर उठणे सुरू केले, थोडा व्यायाम, थोडे चालणे, तेलकट आणि जंक फूड कमी केले आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 कप धणे जिऱ्याचं कोमट पाणी घेण्याची सवय लावली. काही आठवड्यानंतर त्यांना स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल जाणवू लागले. पोट हलकं वाटू लागले, अपचनाचा त्रास कमी झाला, सकाळी ताजेतवाने वाटू लागले आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळू लागली. ते प्रत्येकाला सांगायचे, फक्त पाणी पिऊन चमत्कार होत नाही, योग्य आहार, व्यायाम आणि चांगल्या सवयी यांच्यासोबत हा उपाय केल्यामुळे मला फायदा जाणवला. मंडळी, प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे एका व्यक्तीला झालेला अनुभव दुसऱ्यालाही तसाच येईल असं नाही. पण धणे आणि जिरे यामध्ये असलेले काही नैसर्गिक घटक शरीराच्या काही कार्यांना मदत करू शकतात. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पहिला संभाव्य फायदा, पचनक्रिया सुधारण्यास मदत. आज अनेकांना गॅस, अपचन, पोट फुगणे आणि जेवल्यानंतर जडपणा जाणवतो. धणे आणि जिऱ्यामध्ये अशी काही नैसर्गिक द्रव्ये असतात जी पाचक रसांच्या निर्मितीला मदत करू शकतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळू शकते. सकाळी कोमट धणे जिऱ्याचे पाणी घेतल्यावर काही लोकांना पोट हलके वाटते आणि शौचास व्यवस्थित होण्यास मदत झाल्याचा अनुभव येतो. अर्थात यासोबत पुरेसे पाणी पिणे, फळे, भाज्या आणि तंतुमय आहार घेणे तितकेच महत्त्वाचं आहे. दुसरा संभाव्य फायदा, शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत. रात्री अनेक तास झोपल्यानंतर सकाळी शरीराला पाण्याची गरज असते. अशा वेळी कोमट धणे जिऱ्याचे पाणी घेतल्यास दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते. पुरेसं पाणी प्यायल्यामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. रामू काका सांगायचे की पूर्वी ते सकाळी चहा घेत असत, पण नंतर त्यांनी दिवसाची सुरुवात धणे जिऱ्याच्या कोमट पाण्याने करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना सकाळी अधिक ताजेतवाने वाटू लागले. तिसरा संभाव्य फायदा, वजन नियंत्रणासाठी सहाय्यक. वजन कमी करण्यासाठी कोणताही एकच उपाय पुरेसा नसतो. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सातत्य या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. धणे आणि जिऱ्याचे पाणी काही लोकांमध्ये पचनक्रिया आणि तृप्तीची भावना सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे संतुलित आहार आणि व्यायामासोबत ते वजन नियंत्रणाच्या प्रयत्नामध्ये सहाय्यक ठरू शकते. मात्र हे लक्षात ठेवा, फक्त हे पाणी पिऊन वजन झपाट्याने कमी होते असा कोणताही खात्रीशीर पुरावा नाही. धणे जिऱ्याच्या पाण्याचे आणखी काही संभाव्य फायदे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही घरगुती उपाय हा डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांचा पर्याय नसतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली त्यांच्यासोबतच अशा सवयींचा फायदा होऊ शकतो. रामू काकांनीही हेच केले. त्यांनी फक्त धणे जिऱ्याचे पाणी पिण्यावर भर दिला नाही, तर वेळेवर जेवण, पुरेशी झोप, सकाळचा फेरफटका आणि भरपूर साधे पाणी पिण्याची सवयही लावली. काही दिवसांनी त्यांना शरीरात हलकेपणा आणि काम करण्याची ऊर्जा वाढल्यासारखी वाटू लागली. चौथा संभाव्य फायदा, रक्तातील साखरेच्या नियंत्रणाला सहाय्य. आजकाल मधुमेहाचा त्रास अनेकांना होत आहे. काही संशोधनामध्ये धणे आणि जिऱ्यामधील काही नैसर्गिक घटक रक्तातील साखरेच्या नियंत्रणाला सहाय्य करू शकतात असे सुचवले आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की मधुमेहाची औषधे बंद करून फक्त हे पाणी प्यावे. जर तुम्ही मधुमेहाची औषधे किंवा इन्सुलिन घेत असाल तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण काही वेळा रक्तातील साखर जास्त कमी होण्याची शक्यता असते. पाचवा संभाव्य फायदा, हृदयाच्या आरोग्याला मदत. निरोगी हृदयासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणाव कमी ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. धणे आणि जिरे हे अँटीऑक्सिडंट्स आणि इतर नैसर्गिक
घटकांनी समृद्ध असल्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून ते हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. रामू काका म्हणायचे, पूर्वी मी खूप तेलकट आणि तिखट पदार्थ खात होतो, पण नंतर मी आहार बदलला. धने जिऱ्याचे पाणी ही त्या बदलाचा एक छोटासा भाग होता. 6वा संभाव्य फायदा, शरीरातील सूज कमी करण्यास मदत. काही लोकांना हातपायांमध्ये हलकी सूज, जडपणा आणि अस्वस्थता जाणवते. धने आणि जिऱ्यामधील काही नैसर्गिक द्रव्यांमध्ये दाहशामक गुणधर्म असू शकतात, त्यामुळे काही लोकांना शरीर हलके वाटण्यास मदत होऊ शकते. मात्र अचानक खूप सूज येणे, श्वास लागणे किंवा तीव्र वेदना होणे ही गंभीर लक्षणे असू शकतात. अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 7वा संभाव्य फायदा, शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. आपल्या शरीरात रोज विविध प्रक्रिया चालू असतात. त्यातून निर्माण होणाऱ्या फ्री रेडिकल्समुळे पेशींवर ताण येऊ शकतो. धने आणि जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे संतुलित आहाराचा भाग म्हणून शरीराला मदत करू शकतात. यासाठी फक्त हे पाणी पुरेसं नाही. ताजी फळे, हिरव्या भाज्या, कडधान्य आणि पुरेशी झोप यांचाही तितकाच मोठा वाटा असतो. 8वा संभाव्य फायदा, ताजेपणा आणि उत्साह. रामू काका सांगायचे की पूर्वी सकाळी उठल्यावर आळस यायचा, पण आता सकाळची सुरुवात कोमट धने जिऱ्याच्या पाण्याने आणि थोड्या चालण्याने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली वाटते. अनेक लोकांना सकाळी कोमट पाणी पिण्याची सवयच ताजेतवानं वाटण्यास मदत करते. त्यात धने आणि जिरे घातल्याने चव आणि सुगंधही छान येतो. मंडळी, आतापर्यंत आपण पचन, शरीरातील पाण्याचे संतुलन, वजन नियंत्रण, रक्तातील साखरेचे व्यवस्थापन, हृदयाचे आरोग्य, शरीरातील सूज आणि अँटीऑक्सिडंट्स याबद्दल माहिती पाहिली. आता आपण पुढील भागात आपण किडनीचे आरोग्य, त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती, पाणी बनवण्यापूर्वीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. रामू काका रोज सकाळी लवकर उठायचे. सर्वप्रथम 1 ग्लास कोमट धने जिऱ्याचे पाणी प्यायचे. त्यानंतर अर्धा तास चालायला जायचे. घरी आल्यावर हलका आणि पौष्टिक नाश्ता करायचे. काही आठवड्यांनी त्यांच्या कुटुंबियांनाही लक्षात घेतले की काका पूर्वीपेक्षा अधिक उत्साही दिसू लागले आहेत. मात्र ते नेहमी एक गोष्ट सांगायचे, फक्त या पाण्यामुळे नाही तर माझ्या संपूर्ण जीवनशैलीत बदल केल्यामुळे मला फरक जाणवला. आता जाणून घेऊया 9वा संभाव्य फायदा, शरीरातील पाण्याचे संतुलन आणि मूत्रविसर्जनाला मदत. धने आणि जिरे यांचा वापर पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक वर्षांपासून केला जातो. काही लोकांच्या अनुभवातून हे पाणी शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यास आणि मूत्रविसर्जन सुरळीत होण्यास मदत करू शकते. तथापि जर लघवी करताना तीव्र जळजळ, रक्त येणे, ताप किंवा खूप वेदना होत असतील तर हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. अशा वेळी घरगुती उपायांवर विसंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 10वा संभाव्य फायदा, त्वचेच्या आरोग्यासाठी सहाय्यक. आपल्या त्वचेचे आरोग्य हे फक्त बाहेरून लावलेल्या क्रीमवर अवलंबून नसते. योग्य आहार, पुरेसं पाणी, चांगली झोप आणि शरीराचे आरोग्य यावरही ते अवलंबून असतं. धने आणि जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून ते त्वचेच्या आरोग्याला मदत करू शकतात. अनेकांना शरीरात पुरेसं पाणी राहिल्यास त्वचा अधिक तजेलदार दिसल्याचा अनुभव येतो. रामू काकांच्या मुलीनेही एकदा त्यांना विचारले, बाबा तुम्ही आजकाल खूप फ्रेश दिसता. त्यावर ते हसून म्हणाले, आता मी माझ्या शरीराची थोडी जास्त काळजी घेतो. 11वा संभाव्य फायदा, रोगप्रतिकारक शक्तीला सहाय्यक. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी एकच पदार्थ पुरेसा नसतो. संतुलित आहार, व्यायाम, झोप आणि तणाव कमी ठेवणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. धने आणि जिरे हे पोषक घटक असलेले मसाले आहेत. ते संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतल्यास शरीराच्या नैसर्गिक कार्यांना सहाय्य करू शकतात. 12वा संभाव्य फायदा, शरीरात हलकेपणा आणि दिवसाची चांगली सुरुवात. अनेक लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. काही लोक मात्र कोमट पाणी किंवा धने जिऱ्याचे पाणी घेणे पसंत करतात. जर तुम्ही हा उपाय करून पाहणार असाल तर तो मर्यादित प्रमाणात करा आणि त्यासोबत पौष्टिक नाश्ता घ्यायला विसरू नका. रामू काका सांगायचे, पूर्वी मी सकाळी काही न खाता कामाला जायचो. आता मात्र आधी कोमट पाणी, मग थोडा व्यायाम आणि त्यानंतर पौष्टिक नाश्ता. त्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. आता सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. अनेक जण धने जिऱ्याचे पाणी पितात, पण ते योग्य पद्धतीने तयार करत नाहीत. त्यामुळे अपेक्षित फायदा मिळत नाही. म्हणून आता हे पाणी बनवण्याची सोपी आणि योग्य पद्धत जाणून घेऊया. सर्वप्रथम साहित्य पाहूया. यासाठी तुम्हाला लागतील साधारण 50 ग्रॅम धने आणि 50 ग्रॅम जिरे. दोन्ही पदार्थ स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे असावेत. बाजारातून आणल्यानंतर त्यामध्ये धूळ, कचरा किंवा खराब दाणे असतील तर ते आधी वेगळे करून घ्या. आता गॅसवर लोखंडी किंवा जाड बुडाचा तवा ठेवा. त्यावर धने किंवा जिरे मंद आचेवरती
1 ते 2 मिनिटे हलके गरम करा. ते करपणार नाही किंवा गडद तपकिरी होणार नाहीत याची काळजी घ्या. फक्त त्यांचा नैसर्गिक सुगंध बाहेर येईपर्यंत गरम करायचे आहे. त्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. आता हे मिश्रण मिक्सर किंवा खलबत्त्यात जाडसर किंवा भरड करून घ्या. अगदी बारीक पावडर करू नका. थोडे भरड राहिल्यास उकळताना त्यांचा स्वाद आणि सुगंध पाण्यात चांगला उतरतो. ही भरड पूड काचेच्या किंवा स्टीलच्या स्वच्छ डब्यात भरून ठेवा. ओलावा लागू देऊ नका. आता एका व्यक्तीसाठी पाणी कसे तयार करायचे ते पाहूया. एका पातेल्यात 1 मोठा ग्लास स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये 1 छोटा चमचा धने जिऱ्याची भरड पूड घाला. त्यानंतर हे पाणी मंद आचेवर उकळा. पाणी थोडे आटून त्याचा रंग हलका बदलला आणि सुगंध यायला लागला की गॅस बंद करा. पाणी 2 ते 3 मिनिट तसेच राहू द्या आणि नंतर गाळून घ्या. हे पाणी कोमट असतानाच हळूहळू घोट घेत पिणे अधिक सोयीचे ठरते. काही लोक चवीसाठी त्यामध्ये लिंबाचा थोडासा रस घालतात. जर तुमच्या प्रकृतीला योग्य वाटत असेल तर तुम्ही तसे करू शकता. मात्र पोटात जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. रामू काका सुरुवातीला घाईघाईने हे पाणी पिऊन टाकायचे, पण त्यांच्या मुलाने त्यांना सांगितले, बाबा चहासारखे हळूहळू प्या. त्यानंतर त्यांनी शांतपणे घोट घेत पिण्याची सवय लावली. आता प्रश्न येतो, हे पाणी कोणत्या वेळी प्यावे? अनेक लोक सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी घेतात. त्यानंतर साधारण 20 ते 30 मिनिटांनी नाश्ता करतात. अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात करणे अनेकांना सोयीचे वाटते. हे पाणी पित असताना दिवसभर पुरेसे साधे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी किती दिवस घ्यावे? याचे निश्चित असे एकच उत्तर नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय आणि आरोग्य वेगळे असते. त्यामुळे दीर्घकाळ रोज सेवन करण्याऐवजी आपल्या डॉक्टरांच्या किंवा हाततज्ञांच्या सल्ल्यानुसारच नियमित वापर करावा. रामू काका देखील अधूनमधून त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेत असत. ते नेहमी म्हणायचे, घरगुती उपाय चांगले असतात, पण डॉक्टरांचा सल्ला त्याहून महत्त्वाचा असतो. कोणतीही चांगली गोष्ट मर्यादित केली तरच तिचा फायदा होतो. ही गोष्ट धने जिऱ्याच्या पाण्यालाही तितकीच लागू पडते. सर्वात आधी जाणून घेऊया, हे पाणी कोणत्या व्यक्तीने काळजीपूर्वक घ्यावे. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही रक्तातील साखर कमी करणारी औषधे किंवा इन्सुलिन घेत असाल तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण आहारात बदल केल्याने औषधांच्या परिणामात फरक पडू शकतो. ज्यांचा रक्तदाब खूप कमी असतो त्यांनीही काळजी घ्यावी. तसेच गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता यांनी देखील काळजी घ्यायची आहे. रामू काका हे पाणी घेत असतानाच भरपूर साधे पाणी पित होते. रोज चालत होते, वेळेवरती जेवत होते आणि रात्री पुरेशी झोप घेत होते. त्यामुळे त्यांना स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवले. एक दिवस त्यांचा नातू म्हणाला, आजोबा, तुमच्यात एवढा बदल कसा झाला? रामू काका हसत म्हणाले, बाळा, माझं आरोग्य फक्त एका पाण्यामुळे बदललं नाही. मी माझ्या सवयी बदलल्या. वेळेवर जेवायला लागलो, रोज चालायला लागलो, तणाव कमी केला आणि शरीराची काळजी घ्यायला सुरुवात केली. धने जिऱ्याचं पाणी ही त्या चांगल्या सवयींचा फक्त एक छोटासा भाग आहे. ही गोष्ट आपल्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. मंडळी, निरोगी आरोग्यासाठी कोणतीही जादूची गोळी किंवा चमत्कारी उपाय नसतो. निरोगी आयुष्याचा खरा मंत्र म्हणजे संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणावावर नियंत्रण आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला. धने जिऱ्याचे पाणी हे संतुलित जीवनशैलीचा एक भाग म्हणून काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.